नमस्कार मंडळी, मी गौरी आणि मी ज्या ठिकाणी जाण्यासाठी एवढी वाट बघत होते ते ठिकाण आता मी लवकरच पोहोचणार होते. ते म्हणजे कुठे आता ते तुम्हाला समजेलच. ते म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर येथे. खूप दिवसांपासून मी वाट बघते की मला इथे यायचं आहे, पण काही ना काही कारणास्तव राहत होतं. पण आज त्याचा योग आला नेमका. मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही असं ठरवलं होतं की आज आधी संगमावरती जायचं, तिथे जाऊन अंघोळ वगैरे सगळं करायचं आणि त्याच्यानंतर पुढचा क्रम आखायचा. मग संगमावरती गेलो. जे ठिकाण मी आत्तापर्यंत फक्त मोबाईलमध्ये किंवा फोटोमध्ये व्हिडिओमध्येच पाहिलं होतं, त्या ठिकाणी आज मी प्रत्यक्षात गेले होते. मंदिरात मी ह्याच्या अगोदर आले होते, पण संगमावरती मी पहिल्यांदाच आली आहे. ज्या ठिकाणी स्वतः दत्त महाराजांनी वास केला आहे त्या ठिकाणी आपल्याला येण्याचं भाग्य लाभतं. ह्याच्यापेक्षा म्हणजे काय नशीब आपलं मोठं असेल. त्या पारायणकरांच्या ठिकाणी जर मी गेले होते ते एवढं भारी वाटत होते, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी होती की असं वाटत होते की यार आपणही आता इथे इथे थांबून आपण गुरुचरित्र पारायण करावं असं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही भस्माच्या डोंगराच्या इथे गेलो. तिथे पण जर एखाद्यामध्ये जर निगेटिव्ह शक्ती संचारली असेल तर तिथे सुद्धा त्याचा अनुभव दिला जातो. त्याच्यानंतर आम्ही सगळं आवरून झाल्यानंतर म्हणलं की मंदिराच्या ठिकाणी जायचं. मग मंदिराच्या ठिकाणी जायला निघलो. पौर्णिमा असल्यामुळे एवढी भयान जास्त गर्दी होती आणि नेमकी 12च्या आरतीच्या वेळेस म्हणजे दत्त महाराजांच्या भिक्षेच्या वेळेस आम्ही तिथं पोहोचलो होतो. आणि गर्दी पण खूप जास्त होती पौर्णिमा असल्यामुळे. आणि एवढ्या सगळ्या गर्दीतून माझा आणि पंढरीचा हात निसटला आणि एवढ्या गर्दीमध्ये मी आतमध्ये ओढले गेले आणि पंढरी बाहेरच राहिला. आणि त्यात माझा फोनसुद्धा पंढरीकडे राहिला. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हतं. आणि आत गेल्यावरती म्हणजे एवढी गर्दी झाली होती, ते माझे पप्पासुद्धा आले होते. तर माझ्या पप्पाने मला एवढ्या गर्दीतून ओळखलं आणि आमच्या मम्मीला फोन करून सांगितलं की गौरी आतमध्ये अडकली, एकटीच दिसतीये, त्यांना सांग फोन करून म्हणून.